गंगाराम पावले। मी सध्याला बेळगाव शहर मध्यवर्ती महामंडळ गणेशोत्सव महामंडळाचा खजिनदार म्हणून कार्यरत आहे। गेल्या 5-6 वर्षापासून या पदावरती मी काम करत असतो। लोकमान्य टिळकांनी 150 वर्षापूर्वी गणेशोत्सव हा साजरा करायला सुरुवात केली। युवकांनी एकत्र यावं, देशभावना एकत्रित कराव्यात आणि सगळ्यांनी मिळून मिसळून देशभावनाच्या प्रेरणेतून गणेशोत्सव साजरा करावा हा त्या पाठीमागचा हेतू होता। त्याच पद्धतीने बेळगाव शहरामध्ये गेल्या 105 वर्षापासून गणेशोत्सव साजरा होत असतो। बेळगावमध्ये गणरायांचं विघ्नहर्त्याचं आगमन उद्या होत आहे आणि त्यानिमित्तानं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, आनंद सगळीकडे आहे। अशी या वेळेला मी गणेशोत्सवाचा खजिनदार या नात्यानं तमाम बेळगावकरांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं लोकमान्य टिळकाने गणेशोत्सव साजरा करण्याचं ध्येय ठेवलं होतं त्याच ध्येयानं आपण ते पूर्ववत कार्यरत करायचं आहे। कारण विघ्नहर्ता गणराया हा सगळ्यांचं विघ्न दूर करणारा आहे, सुख करता देणारा हा गणराया उद्या येत आहे आणि त्या माध्यमातून मी सगळ्या सार्वजनिक गणेश उत्सवांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही आपापल्या मंडपामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम राहावा, जेणेकरून वर्षभरातील आपल्या आपापसातील ते दुजाभाव आहेत, आपापसातील भांडणे आहेत ते मिटून एकत्र ठिकाणी यावं। महिलांसाठी त्या ठिकाणी रांगोळी स्पर्धा घ्याव्यात, बालगोपाळांसाठी भाषण स्पर्धा, त्याचप्रमाणे लिखाण स्पर्धा यासारखे उपक्रम राबवावेत। रक्तदान शिबिर यासारखे पण उपक्रम राबवले तर फार उत्तम होईल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेळगावच्या गणेशोत्सव मिरवणुकीला फार आगळं वेगळं स्थान आहे। तर गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या वेळेला त्यावेळी डॉल्बी मुक्त व फटाके मुक्त अशी मिरवणूक काढावी आणि मिरवणुकीमध्ये जात असताना अंतर जास्त न ठेवता एकापाठोपाठ एक मिरवणूक काढावी, जेणेकरून सर्व बेळगावकर आबालवृद्धांना माता भगिनींना तो गणेशोत्सवाचा आनंद लुटता येईल आणि कोणतेही गालबोट न लागता 105 वर्षाची परंपरा आम्ही जपतो त्याच पद्धतीनं यावर्षी देखील शांततेनं, गांभीर्यानं आणि मोठ्या आनंदानं आम्ही हा उत्सव साजरा करूया एवढेच बोलतो आणि सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो।